नमस्कार मित्रांनो, खुशखबर आहे बांधकाम कामगारासाठी. बांधकाम कामगारासाठी काय खुशखबर आहे, काय आनंदाची बातमी आहे तुम्हाला ह्या ठिकाणी व्हिडिओमध्ये सांगणार आहे. कारण बांधकाम कामगारांना जे आहे ते निवृत्तीवेतन सुरू होणार आहे. बांधकाम कामगारांना जे निवृत्तीवेतन सुरू होणार आहे, किती होणार आहे आणि कोणकोणत्या बांधकाम बांधकाम कामगारांना किती रुपये भेटणार आहेत, कधी भेटणार आहेत, त्याचा फॉर्म कसा भरायचा आहे, त्याची फाईल कशी भरायची, ते तुम्हाला पैसे तुमच्या अकाउंटमध्ये कसे जमा होतील, ही संपूर्ण प्रक्रिया सांगणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ संपूर्ण बघा. कारण की बांधकाम कामगारासाठी एक आनंदाची बातमी आहे. बांधकाम कामगारांना या ठिकाणी निवृत्ती वेतन भेटणार आहे. त्यामध्ये 12,000 रुपये तुम्हाला भेटणार आहेत. हे 12,000 रुपये तुम्हाला कसे भेटणार आहेत, कधी भेटणार आहेत, संपूर्ण माहिती सांगणार आहे. जे बांधकाम कामगार आहेत त्या बांधकाम कामगारांना हे भेटणार आहे. जे काही पात्र असणार आहेत त्याच बांधकाम कामगारांना भेटणार आहे. कोणकोणते बांधकाम कामगार या ठिकाणी पात्र असणार आहेत आणि त्यांना कोणत्या प्रकारे हे पैसे दिले जाणार आहेत, त्यामध्ये 3 टप्पे असणार आहेत मित्र. 3 टप्पे म्हणजे ज्या बांधकाम कामगारांना पहिल्यांदा 1 टप्पा, 2 टप्पा आणि 3 टप्पा, असे पहिल्या टप्प्यामध्ये 6,000, दुसऱ्या टप्प्यामध्ये 9,000 आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये 12,000 रुपये भेटले जाणार आहेत. ते प्रक्रिया काय असणार आहे, कोणकोणत्या बांधकाम कामगारांना किती किती रुपये भेटणार आहेत, ही संपूर्ण माहिती जी आहे ती तुम्हाला एकाच व्हिडिओमध्ये पाहता येणार आहे. त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण बघा आणि चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. चला मित्रांनो, उशीर न करता डायरेक्ट व्हिडिओला सुरू करूयात. महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याण मंडळ मुंबई स्थापना करण्यात आली आहे. वय 18 ते 60 वर्ष वयोगटातील बांधकाम कामगारांना मंडळाकडे नोंदीत करून घेतले जाते व त्यांना विविध योजनांचा लाभ देण्यात येते. वयाची 60 वर्ष पूर्ण केल्यानंतर बांधकाम कामगार मंडळाकडे नोंदणी होऊ शकत नाही व त्यांना कोणत्याही मंडळाचा लाभ मिळत नाही. ही बाब विचारात घेऊन मंडळाकडे नोंदीत असलेल्या व वयाची 60 वर्ष पूर्ण केलेल्या बांधकाम कामगारांना दरवर्षी 12,000 रुपये इतके निवृत्ती वेतन देण्यात येईल. तर मित्रांनो, सविस्तर बातमी अशी आहे की महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे नोंदणीकृत असलेल्या आणि वयाचे 60 वर्षे पूर्ण केलेल्या बांधकाम कामगारांना दरवर्षी 12,000 इतके निवृत्ती वेतन देण्यात येणार असल्याची माहिती कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी विधान परिषदेत निवेदनाद्वारे दिली आहे. कामगार मंत्री फुंडकर म्हणाले की सन 1996 मध्ये केंद्र शासनाने इमारत व इतर बांधकाम कामगारांच्या हितासाठी कायदा लागू केला. त्यानुसार महाराष्ट्र राज्याने 2007 मध्ये नियम आखले आणि 2011 मध्ये महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाची स्थापना करण्यात आली. मंडळाकडे 18 ते 60 वर्षे वयोगटातील बांधकाम कामगार नोंदणी करू शकतात व विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. मात्र 60 वर्षानंतर त्यांची नोंदणी होऊ शकत नाही व कोणत्याही योजनेचा लाभ ते घेऊ शकत नाहीत. ही बाब लक्षात घेऊन सरकारने निवृत्ती वेतन योजनेची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला असून या योजनेच्या अनुषंगाने नोंदणी कालावधीनंतर आधारित लाभ निश्चित करण्यात आला असल्याची माहिती मंत्री फुंडकर यांनी सांगितली. यात 10 वर्षे पूर्ण नोंदणी पूर्ण झालेल्या कामगारांना वार्षिक 6,000 रुपये. तर लक्षात घ्यायसारखी विषय असा आहे की ह्या योजनेमध्ये ज्या कामगारांनी यामध्ये 10 वर्षे नोंदणी पूर्ण केलेली आहे अशा कामगारांसाठी 6,000 रुपये मिळणार आहेत. तसेच यासाठी त्यानंतर 15 वर्षे नोंदणी पूर्ण झालेल्या कामगारांना वार्षिक 9,000 रुपये भेटणार आहेत. त्यानंतर तसेच 20 वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक वर्षे नोंदणी पूर्ण झालेल्या कामगारांना वार्षिक 12,000 रुपये मिळणार आहेत. असे लाभ देण्यात येणार असल्याची माहिती सांगितली आहे. या निर्णयामुळे सध्या मंडळाकडे नोंदणीकृत 58 लाख बांधकाम कामगार आणि त्यांचे कुटुंबीय तसेच भविष्यात नोंदणी होणारे बांधकाम कामगार लाभार्थी ठरणार आहेत. कामगार मंत्री फुंडकर यांनी सांगितले की या योजनेमुळे लाखो बांधकाम कामगार आणि त्यांच्या कुटुंबियाचे भविष्य सुरक्षित होणार आहे. कायद्याच्या तरतुदी व केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचना विचारात घेऊन लवकरच या योजनेच्या अंमलबजावणीसाठी सविस्तर माहिती तसेच कार्यपद्धत निश्चित करण्यात येणार असल्याची त्यांनी या निवेदनाद्वारे सांगितलेले आहे. मित्रांनो, तुम्हाला देखील ह्या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर अगदी सोपं आहे. तुम्ही घरी बसल्या तुमच्या मोबाईलच्या माध्यमातून ही जी आहे ती नोंदणीची प्रक्रिया पूर्ण करू शकतात. तुम्हाला पण हे भरपूर योजनेचे लाभ या योजनेमधून भेटतात. कारण की महाराष्ट्र राज्याची MahaBVCW.in म्हणजेच महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामध्ये तुम्हाला नोंदणी करायची असेल आणि ह्या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला जास्त काय करायची गरज नाही. तुम्ही घरी बसल्या तुमच्या मोबाईलच्या माध्यमातून ही नोंदणी करू शकतात. तर या ठिकाणी पाहू शकता तुम्हाला ह्या वेबसाईटवर यायचं आहे. ह्या वेबसाईटवर आल्यानंतर पहिल्यांदा तुम्ही MahaBVCW.in ह्या वेबसाईटवर क्लिक करायचं आहे.
या ठिकाणी क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर जे आहे ते असं इंटरफेस येईल. तुम्ही या ठिकाणी पाहू शकतात मित्रांनो, महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाची ही ऑफिशियल वेबसाईट आहे. ह्या वेबसाईटची लिंक आपण व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. तुम्हाला नोंदणी करण्यासाठी काही करायचं नाही, खाली यायचं आहे. खाली आल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी जे आहे ते हिरव्या कलरमध्ये पहिलं ऑप्शन दिसत आहे, ते या ठिकाणी जे आहे ते कंस्ट्रक्शन वर्कर रजिस्ट्रेशन. तर या ठिकाणी तुम्हाला नोंदणी करायची आहे. नोंदणी करण्यासाठी तुम्हाला काही लागत नाही. पहिल्यांदा तुम्हाला तुमचा आधार नंबर आणि मोबाईल नंबर या ठिकाणी असणं बंधनकारक आहे. तुम्हाला या ठिकाणी आधार कार्ड नंबर टाकायचा आहे आणि खालच्या साईडला जे आहे त्या ठिकाणी मोबाईल नंबर टाकणं बंधनकारक आहे. आणि त्यानंतर तुम्हाला प्रोसीड टू फॉर्म या ठिकाणी जे आहे ते क्लिक करायचं आहे. तर ह्यामध्ये तुम्ही तुमच्यासमोर पुढचं पेज ओपन होईल. त्यामध्ये तुम्हाला तुमचं नाव, गाव आणि काय तुमचा पत्ता विचारला जाईल आणि तुम्ही कोणाकडे काम करतात ते विचारलं जाईल. आणि त्यानंतर तुमच्या बँकेचा डिटेल्स, त्यामध्ये तुमचा अकाउंट नंबर, त्यानंतर IFSC कोड आणि जे आहे काय तुमच्या शाखेचं नाव, हे बेसिक माहिती त्या ठिकाणी विचारली जाईल. तुमचे मुलं जर शिक्षण घेत असतील तर त्यांचं जे काही आहे त्या ठिकाणी तुमचं मुलांचे नाव पण ॲड करू शकतात. मुलांचे नाव ॲड केल्यानंतर तुम्हाला फायदा होईल की त्यांना स्कॉलरशिप सुरू होईल. तर अशा प्रकारे तुम्हाला या ठिकाणी नोंदणी करायची आहे. परंतु तुम्हाला नोंदणी करण्याच्या अगोदर सांगतो की तुम्हाला नोंदणी करताना त्या ठिकाणी एक प्रमाणपत्र लागतं. प्रमाणपत्र कुठलं आहे की तुम्ही ह्या वर्षी म्हणजे गेलेल्या वर्षी 90 दिवस किंवा त्यापेक्षा अधिक दिवस बांधकाम कामगार म्हणून काम केलेलं एक प्रमाणपत्र लागतं. आणि त्या प्रमाणपत्रावर तुम्ही कोणत्या ठेकेदाराकडे कोणाकडे काम करत असाल तर त्यांची सही शिक्का लागतो. आणि जर तुम्हाला ठेकेदाराकडे नसाल कराल, तुम्ही ग्रामीण भागात करत असाल तर त्या ठिकाणी तुम्हाला जे आहे ते ग्रामसेवककडून आम्ही बांधकाम कामगार काम करतो म्हणून त्यांचा सही शिक्का या ठिकाणी त्या 90 दिवसाच्या प्रमाणपत्रावर लागतो. ते प्रमाणपत्र तुम्ही घेऊन या ठिकाणी जे आहे ते नोंदणी करताना तुम्हाला अपलोड करावं लागणार आहे. अशा प्रकारे तुमची नोंदणी पूर्ण होईल. आणि नोंदणी करताना तुम्हाला तारीख निवडावी लागते. तारीख निवडल्यानंतर जी तारीख तुम्ही निवडलेली आहे ती तारीख, त्या तारखेला तुम्हाला आपल्या जवळच्या तालुका सुविधा केंद्रावर जाऊन त्या ठिकाणी हजर राहणं गरजेचं आहे. त्या ठिकाणी तुमचं संपूर्ण कागदपत्र व्हेरिफिकेशन केले जातील आणि कागदपत्र व्हेरिफिकेशन झाल्यानंतर तुमचा काही दिवसानंतर त्या ठिकाणी तुम्हाला जो अर्ज मंजूर झाला आहे असा मेसेज येऊ शकतो. त्या अगोदर तुम्हाला एक रेफ्रेश नंबर येतो. तो रेफ्रेश नंबर घेऊन तुमचा अर्ज लवकर मंजूर झाला नाही, तुम्हाला या ठिकाणी जे आहे ते तुमचा अर्ज तुम्ही घरी बसल्या तुम्ही चेक करू शकतात. त्याचे स्टेटस चेक करू शकतात. तुमचा अर्ज पेंडिंगमध्ये आहे का, रिजेक्ट झाला आहे का, मंजूर झाला आहे, हे पण तुम्ही या ठिकाणी घरी बसल्या तुमच्या मोबाईलच्या माध्यमातून चेक करू शकतात. त्यासाठी तुम्हाला कंस्ट्रक्शन वर्कर जे आहे या ठिकाणी कंस्ट्रक्शन वर्कर प्रोफाईल लॉग इन या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे. या ठिकाणी क्लिक केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी तुम्हाला तुमचा आधार नंबर टाकायचा आहे आणि या ठिकाणी तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर आणि प्रोसीड टू फॉर्म ह्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. या ठिकाणी क्लिक केल्यानंतर तुमची संपूर्ण प्रोफाईल ओपन होईल. या ठिकाणी तुम्हाला थोडक्यात दाखवते तुमची प्रोफाईल कशी ओपन होणार आहे. या ठिकाणी तुम्ही अगदी काही मिनिटांमध्ये तुमची प्रोफाईल तुम्ही चेक करू शकतात. तर प्रोफाईल चेक करण्यासाठी तुम्हाला आधार नंबर, मोबाईल नंबर टाकून प्रोसीड टू फॉर्मवर क्लिक करायचं आहे. मी आधार नंबर, मोबाईल नंबर टाकून प्रोसीड टू फॉर्म या बटनावर क्लिक करून तुम्हाला दाखवतो. बांधकाम कामगारांनी या ठिकाणी प्रोफाईलसाठी म्हणजे नोंदणीसाठी अप्लाय केलेलं आहे त्यांच्यासाठी ही जी आहे ती प्रोसेस असणार आहे. त्यांचं या ठिकाणी OTP येईल त्यांच्या मोबाईल नंबरवर. OTP आल्यानंतर जे आहे त्या ठिकाणी OTP टाकून घ्यायचा आहे. तर या ठिकाणी OTP टाकल्यानंतर तुम्हाला पुढचं पेज ओपन होईल. या ठिकाणी OTP टाकून तुम्ही या ठिकाणी व्हेरीफाय OTPवरती, व्हॅलिडेट OTPवरती क्लिक करायचं आहे आणि तुमच्या पुढं तुमचे प्रोफाईल ओपन होईल. त्यामध्ये तुम्हाला संपूर्ण तुमचं वय, तुमचं नाव, गाव, संपूर्ण तुमच्या बँकेचे डिटेल्स आणि तुम्ही नोंदणी केलेलं जे आहे ते स्टेटस त्या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल. तुमचं नोंदणीचं स्टेटस पेंडिंगमध्ये आहे का, मंजूर झालं आहे का, आणखीन काय प्रॉब्लेम आहेत त्या ठिकाणी तुम्हाला संपूर्ण माहिती दाखवली जाईल. अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही नोंदणी करू शकता. तुमचं नोंदणीचं तुम्ही स्टेटस या ठिकाणी पाहू शकतात. तर मित्रांनो ही माहिती तुम्हाला कशी वाटली, माहिती तुम्हाला थोडी पण आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. कारण की अशाच बांधकाम कामगाराच्या नवनवीन योजनेविषयी माहिती ही आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळत असते. तर मित्रांनो तुम्हाला चॅनलला आणखी सबस्क्राईब केलं असेल तर चॅनलला आता सबस्क्राईब करून ठेवा. म्हणजे इथून पुढं पण तुम्हाला हे जे आहे ते व्हिडिओ पाहायला मिळणार आहेत. तर या ठिकाणी तुमच्या मनामध्ये आणखीन काही अडचणी असतील, काही प्रॉब्लेम असतील, काही मनामध्ये प्रश्न शंका असतील तर नक्कीच आम्हाला कमेंट करायला विसरू नका. भेटूयात नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.